मुंबई कुलाबा येथील डॉकयार्ड नौदलातील कार्यरत जवान सूरज सिंग चौहान हा काही दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याची घटना घडली। या जवानाचे फोन लोकेशन हे कर्जत तालुक्यातील भिवपुरी रेल्वे स्थानक परिसरातील पाली भुतिबली डॅम परिसरातील जंगल भागात दिसून येत असल्याने या जवानाच्या सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान आज या बेपत्ता जवानाचा मृतदेह हा पाली भुतिबली डॅम लगत असलेल्या डोंगराच्या जंगलात आढळून आला। सूरज सिंग अमरपाल सिंग चौहान वय वर्ष 33 हे मूळ राहणार जलबला परस जिल्हा भिवानी राजस्थान येथील असून ते मुंबई येथील कुलाबा डॉकयार्ड FTT नौदल विभागामध्ये मास्टर चीफ AR क्लास 2 या पदावर सेवेत कार्यरत होते। ते दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळचे 5 वाजल्यापासून घरातून निघून गेले होते। त्याचा नौदलाच्या जवानांनी सकाळपासूनच शोध घेतला, पण त्यांच्या फोनवर फोन केले असता त्यांचा फोनही बंद लागत असल्याने नौदलाने कफ परेड पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती। मात्र सदर बेपत्ता असलेले नौदलातील सूरज सिंग चौहान यांच्या फोनचे लोकेशन भुतिबली धरण परिसरातील जंगल भागामध्ये असल्याचं समजताच नौदल आणि नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने परिसरात शोध मोहीम सुरू केली। वैभव नाईक यांच्या सह्याद्री मित्र माथेरान रेस्क्यू टीम, MMRCC रेस्क्यू टीम, ग्रामस्थांनीही सहभाग घेत या भिवपुरी रेल्वे स्टेशन परिसरातील आणि रहदारीच्या ठिकाणांचे CCTV फुटेज तपासून तसेच धरण परिसर, जंगल, डोंगर भागात या पथकांद्वारे गेली 7 ते 8 दिवस शोध मोहीम सुरू होती। 7 सप्टेंबर 2025 रोजी नेवल डॉकयार्ड येथून एक तरुण माथेरानसाठी फिरायला आला असता त्याचे शेवटचे लोकेशन हे पाली भुतिबली डॅम इथले दाखवले असून त्याच वेळी नेरळ पोलीस स्टेशन येथून सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेला प्राचारण करण्यात आले की हा बेपत्ता तरुण आपल्याला शोधून काढायचा आहे। त्यावेळेला नेवल डॉकयार्ड यांची टीम आणि नेरळ पोलीस स्टेशन यांची टीम या तिन्ही टीमनी चांगले कोलॅबरेट करून 9 दिवस अथक प्रयत्नांनी त्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न केला, पण आज 15/9/2025 सप्टेंबर या दिवशी या तरुणाचा मृतदेह आपल्याला भुतिबली डॅमजवळ येथे भेटला असून त्यास व्यवस्थितरित्या रेस्क्यू केले गेले आहे। तर दिनांक 14 सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास या जंगल परिसरात एक मृतदेह आढळल्याची माहिती मुंबई येथील टेकर आणि सायकलिंग करणारे अथर्व घाटे वय वर्ष 22 यांनी नेरळ पोलीस ठाण्यात देताच दुसऱ्या दिवशी 15 सप्टेंबर रोजी शोध मोहिमेदरम्यान सह्याद्री मित्र आपत्कालीन संस्था माथेरान, नेरळ पोलीस टीम आणि नौदलाच्या टीमला या बेपत्ता जवानाचा मृतदेह सापडला। सदर जवानाचा मृतदेह आज संध्याकाळी मुंबई येथील JJ हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला। या शोध मोहिमेमध्ये नेरळ पोलीस टीमला आणि नौदलाच्या टीमला सह्याद्री मित्र आपत्कालीन संस्था माथेरानचे सदस्य वैभव विकास नाईक, संदीप कोळी, धीरज वालेंद्र, किशोर कांबळे, महेश काळे, सुनील कोळी, सुनील ढोले, चेतन कळंबे यांची मोलाची मदत लाभली। या शोध मोहिमेत कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या पोलीस टीमने अथक मेहनत घेतली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।